वर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता RT 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचित दिनांक 9/2/2024 मधील सुधारित निष्कर्ष नमूद केले आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अर्ज कधी सुरू होणार, वयाची अट काय आहे, कागदपत्रे आणि पात्रता कोणती आहे, शाळेची यादी कुठे आहे, कसे मिळणार, ही सर्व माहिती आम्ही याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत राहतील। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या गुगल ब्राउझरमध्ये RT सर्च करा। RT सर्च केल्यानंतर जो तुम्हाला ऑफिशियल जो पहिलावाला जो लिंक दिसेल RT 25% ॲडमिशन्स, ओके, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते RTचं डॅशबोर्ड ओपन होऊन दिसणार आहे। थोडा त्याला खाली स्क्रोल करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं GR अबाउट एंट्री लेवल्स, ओके, एज, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि GR साठी इथं एज रूल्स 24-25 इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या GR मध्ये मित्रांनो वयाच्या अटाबद्दल तुम्हाला नवीन पद्धतीचे नियम निघालेले आहे। बघा मित्रांनो, इथं सर्वात प्रथम सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करण्याबाबत, ओके, उपरोक्त बघा डायरेक्ट तुम्हाला मी GR वाचून दाखवतो। उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% शाळा प्रवेशासाठी बालकांनी वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे। शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय दिनांक 31 डिसेंबर करण्यात आलेले आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतु कमाल वयोमर्यादा नाही। माननीय दिनांक बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी RT 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर पूर्वी प्रमाणे आहे। ओके, आता खाली जे टेबल दिलेले आहे मित्रांनो, सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाचे वय कशा पद्धतीने असायला पाहिजे। बघा मित्रांनो, 1 नंबरच्या याच्यामध्ये प्ले ग्रुप ऑब्लिक नर्सरी 1 जुलै वयोमर्यादा काय त्याची 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत असायला पाहिजे। बघा दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय किती आहे 3 वर्ष आणि कमाल वय किती आहे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस। ओके, प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी ज्युनियर KG साठी किती आहे मित्रांनो 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत वयोमर्यादा असणार आहे आणि किमान वयोमर्यादा किती आहे मित्रांनो 4 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 5 वर्ष 5 महिने 30 दिवस। ओके, सीनियर KG साठी मित्रांनो किती आहे 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019। ओके, आणि किमान वय किती आहे 5 वर्ष आणि रोजी कमाल वय किती आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस। ही याच्यात बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो सर्वात मोठं। आणि इयत्ता पहिलीसाठी किती आहे मित्रांनो 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत वयोमर्यादा असणं आवश्यक आहे। बघा किमान वय किती असं 6 वर्ष आणि कमाल वय किती 7 वर्ष 5 महिने 30 दिवस। ह्या वयामध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे 23-24-25च्या RTच्या फॉर्ममध्ये। आता मित्रांनो आपण जाणून घेणार आहे याच्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहे। ओके, कागदपत्रासाठी मित्रांनो इथे तुम्ही बघा ह्या खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आवश्यक कागदपत्रे। कागदपत्रे काय लागणार आहे मित्रांनो, बघा इथे सुरुवातपासून तुम्हाला मी वाचून दाखवतो। बघा अंतिम तारखेपूर्वीच्या असावेत, मतलब जसं की RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावे। मतलब मित्रांनो जर तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरत असाल तर तिच्या अंतिम तारखेच्या अगोदरचे तुम्हाला सर्व कागद लागणार आहेत। ओके, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे। ओके, आता तपशील आणि वैध कागदपत्राची सूची ही तुम्हाला मी 1 नंबरच्या टेबलमध्ये दाखवणार आहे। वंचित गटातील बालकांमधील प्रवर्गातील समावेश होतो। बघा जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, ओके, इतर मागासवर्गीय, विशेष मागास बालके। ओके, ही समजा टेबल जर तुम्हाला मित्रांनो हे जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये मी तुम्हाला पूर्ण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन। जर तुम्हाला टेबल जर ही बघायचं असलं PDF स्वरूपामध्ये तुम्हाला डाउनलोड करून जर घ्यायचं असलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, आता वंचित बघा ही समजा तुम्हाला ही जी आहे मी तर वंचित
जाती संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ही असणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, इथे तुम्हाला पुढं जे आहे मित्रांनो, आम्ही थोडा व्हिडिओ जरा फास्टमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही डाउनलोड करून बघू शकतात. ओके, आता तिसऱ्यामध्ये काय, HIV बंधित प्रभावित असल्याचं आवश्यक कागदपत्र. मित्रांनो, पालकाला किंवा लेकराला HIV झालेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कोविड प्रभावित बालक, कोविड जर झाला असेल त्याला मित्रांनो मागच्या 2020 ते 2022 पर्यंतच्या पिरियडमध्ये त्याला कोविडचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ओके, अनाथ बालक जर असेल तर त्याला अनाथाचं कागदपत्र असणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या जर असेल मित्रांनो त्याच्यापाशी वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचं. 21-22 ही ह्या वर्षामधलं त्याला उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. घटस्फोटित महिला पालक, जर मित्रांनो तुमच्या आईवडिलाचं कुणाचा जर मित्रांनो जर डिवॉर्स झालेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला जर आई वडील किंवा वेगळे राहत असेल तर ते घटस्फोट जर असेल तर त्यांच्यापैकी जर डिवॉर्सचा पेपर वगैरे असेल तर त्यासाठी आपल्याला डिवॉर्स पेपर पण लागणार आहे. ओके, आम्ही बघा मित्रांनो न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटक प्रमाणपत्र महिला ही सुद्धा तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. विधवा महिला जर असेल तर विधवाचं तुम्हाला मृत्यूचा किंवा वडिलाचा मृत्यूचा डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक असतील सर्व प्रवेशपत्रात बालकाकरिता आवश्यक आधार कार्ड राहणार गरजेचं आहे. जन्मतारखेचा पुरावा गरजेचा आहे मित्रांनो. बालाचा रहिवासाचा पुरावा असणे गरजेचं आहे. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपत्र बालकाकरिता आवश्यक. बघा मित्रांनो, रहिवाशीसाठी पुरावा लागणार गरजेचा आहे. राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना ही वडिलाचा पुरावा लागणार आहे. ओके, हे बघितलं मित्रांनो, वडिलाचा पुरावा लागणार आहे. बघा 12 नमुन्याचे कागद लागणार आहे तुम्हाला. ही 12 नमुन्याचे कागद जर तुम्हाला व्यवस्थित समजले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित वाचू शकतात. ओके, आता मित्रांनो याची तारीख केव्हा चालू होणार आहे, अर्ज करण्याची तारीख कोणती आहे. आता सध्या ह्या हप्त्यामध्ये नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ह्या हप्ता तर संपलेला आहे मित्रांनो. आता पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ह्याची फॉर्म भरायची डेट चालू होणार आहे. ओके, आता शाळा यादी कुठून बघणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आपण जिथं राहतात तिथून तुम्हाला 1 किलोमीटर अंतर, 3 किलोमीटर अंतर, 5 किलोमीटर अंतर जे तुम्हाला एरियामधली जी शाळा येते ते बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं बघा, इथं कुठं गेलेलं आहे, इथं बघा, इथं सिलेक्ट निवड यादी, लॉयट्री लॉजिक ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, इथं सेल्फ लिस्ट ऑफ स्कूल बघा मित्रांनो. सेल्फ डिक्लेरेशनच्या खाली लिस्ट ऑफ स्कूल इथं दिलेलं आहे. इथे तुम्हाला सर्च स्कूल महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट चूज करायचं. तुमचं जो कोणतं डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. सर्च बाय ब्लॉक बाय नेम, तर तुम्ही बाय ब्लॉकने करा तर तुम्हाला सर्व शाळा दिसतील. ओके, तुमचा तालुका कोणता आहे ते तालुका निवडा. इथं ऑल RT ऑल आणि RT बघा मित्रांनो, फक्त तुम्हाला काय करा RT कोटा म्हणजे फक्त RT कोटाच निवडायचं आहे किंवा ऑल बी निवडलं तर चालतं. 24-25 आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला RT मध्ये जेवढे शाळेचं आहे तेवढे शाळेचे तुम्हाला इथं लिस्ट दिसणार आहे. तुम्हाला जो शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तो शाळेचे तुम्हाला निवडून शाळा घ्यायची आहे. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही एकाच वेळेस 2 ॲप्लिकेशन करू शकत नाही. एकाच बालकासाठी 2 ॲप्लिकेशन करू शकत नाहीत. जर आढळून आल्यास तुमचं ती अर्ज आहे ती रद्द करण्यात येईल. तुम्हाला अर्ज पुन्हा स्वीकारला जाणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. 4-5 जी गोष्टी आहेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अजून मला काही नवीन जर अपडेट आला तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून प्रेस करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज भेटतील. धन्यवाद.